आताची सर्वात मोठी बातमी भाजपाची यादी जाहीर झालेली आहे। आगामी लोकसभा निवडणुकांसंदर्भात मोठी बातमी समोर येते। काल काँग्रेसने त्यांची दुसरी यादी जाहीर केली, आता भाजपाचीही यादी जाहीर झालेली आहे। पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी जाहीर झालेली आहे। अखेर पंकजा मुंडे यांचा वनवास संपला असं म्हणायला हरकत नाही। पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी जाहीर झालेली आहे। भाजपाची यादी जाहीर झालेली आहे। भाजपाच्या यादीमध्ये सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलेल्या पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी मिळालेली आहे। याआधी विद्यमान खासदार आहेत बीडच्या प्रीतम मुंडे या पंकजा मुंडे यांच्याच बहीण आहेत आणि आता प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। आत्ताची सर्वात मोठी बातमी, भाजपाने यादी जाहीर केलेली आहे। आगामी लोकसभा निवडणुकांसंदर्भात कालच काँग्रेसने दुसरी यादी जाहीर केली, ज्यामध्ये 47 नावं होती आणि आता भाजपाने सुद्धा दुसरी यादी जाहीर केलेली आहे। रक्षा खडसे यांना रावेरमधून उमेदवारी मिळालेली आहे। रक्षा खडसे या विद्यमान खासदार आहेत आणि त्या केंद्रीय राज्यमंत्री सुद्धा आहेत। आता रक्षा खडसे यांना पुन्हा एकदा रावेरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर जोडले गेलेले आहेत। मनोज, दुसरी यादी भाजपाची जाहीर झालेली आहे, काय माहिती? नक्कीच आपण बरोबर ज्या सर्व यादीची सर्वजण वाट पाहत होते ती यादी आता जाहीर झालेली आहे। भाजपकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे। आपण बघितलं तर नितीन गडकरी यामध्ये त्यांना जागा देण्यात आली आहे। तसेच आपण बघितलं तर पंकजा मुंडे यांना देखील जागा दिलेली आहे। पंकजा मुंडे यांना त्यांच्या बहिणीच्या जागेवरती ही जागा देण्यात आलेली आहे। तसेच आपण बघितलं तर चंद्रपूरमधून मुनगंटीवारांना देखील जागा देण्यात आलेली आहे। तसेच अहमदनगरमधून सुजय विखे पाटील यांना देखील जागा देण्यात आली आहे। तसेच अकोल्यातून धोत्रे यांना ही जागा देण्यात आलेली आहे। आणि आपण बघितलं तर या ठिकाणी जी सर्व उमेदवारांची वाट पाहत होते ते सर्व उमेदवारांची यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे। तसंच त्यामुळे आता फक्त वाट आहे ती आपण बघतो काँग्रेस पक्ष म्हणजे महाविकास आघाडीकडून कोणती यादी जाहीर होते ती आता बघायची, कारण की आता भाजपकडनं 20 उमेदवारांची नावं ही घोषित करण्यात आली आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन नावं देखील घोषित करण्यात आलेली आहे। त्यामध्ये आपण बघितलं तर नितीन गडकरी असतील, त्याचप्रमाणे आपण बघितलं तर पंकजा मुंडे असेल, तसेच रक्षा खडसे यांचं देखील नाव आहे। तसेच आपण बघितलं तर मुनगंटीवार यांचं देखील नाव या यादीमध्ये देण्यात आलेलं आहे। जी, यावेळेस एकूण किती उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे आणि या एकूण उमेदवारांपैकी महाराष्ट्रातले उमेदवार नक्की कोणते आहेत? आपण 20 उमेदवारांची नावांची यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामध्ये आपण बघितलं तर अद्यापही त्याच्यामध्ये नितीन गडकरी असतील, पंकजा मुंडे असतील, तसेच आपण बघितलं तर सुजय विखे पाटील असतील, तसेच आपण बघितलं तर रक्षा खडसे असतील, असे एकूण 20 उमेदवारांची यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे। तसेच आपण बघितलं तर पुण्यातील मुरलीधर मनोहर यांना देखील देण्यात आलेली आहे। तसेच रणजितसिंग पाटील निंबाळकर यांना देखील उमेदवारी ही देण्यात आलेली आहे। जी, धन्यवाद मनोज आपण दिलेल्या माहितीबद्दल। भाजपाची दुसरी यादी जाहीर झालेली आहे। दुसऱ्या यादीमध्ये एकूण 20 उमेदवारांची नावं घोषित करण्यात आलेली आहे। पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा नागपुरातून संधी देण्यात येते। गेले 2 टर्म नागपूरमधून नितीन गडकरी हे निवडून येत आहेत। पुन्हा एकदा नितीन गडकरी यांना नागपुरातूनच उमेदवारी देण्यात आलेली आहे। बीडमधून प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळालेली आहे। चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार उमेदवार आहेत। चंद्रपूरमधून विद्यमान सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। सांगलीमधून संजय काका पाटील यांना उमेदवारी मिळालेली आहे। भाजपाची दुसरी यादी जाहीर झालेली आहे। नागपुरातून नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उमेदवारी मिळालेली आहे। रक्षा खडसे यांना रावेरमधून उमेदवारी मिळालेली आहे, तर नागपूरमधून नितीन गडकरी यांना उमेदवारी मिळालेली आहे। पुण्यातून मुरलीधर मोहोळ हे भाजपाचे उमेदवार असतील, तर जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी मिळालेली आहे। आपण बघितलं भाजपाच्या दुसऱ्या यादीमध्ये मुख्यतः महाराष्ट्राची नावं जास्त आहेत, महाराष्ट्रातलीच नावं जास्त आहेत। भाजपाची दुसरी यादी आता जाहीर झालेली आहे। बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा मुंडेंना बीडमधून उमेदवारी अखेर जाहीर करण्यात आलेली आहे। त्यानंतर रक्षा खडसे यांना रावेरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना रावेरमधून उमेदवारी। नागपुरातून पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उमेदवारी भाजपाने दिलेली आहे, तर जळगावमधून स्मिता वाघ यांना भाजपाने उमेदवारी दिलेली आहे। भाजपाच्या दुसऱ्या यादीमध्ये एकूण 20 उमेदवारांची नावं आहेत। या 20 उमेदवारांपैकी आपण जर बघितलं तर प्रामुख्याने महाराष्ट्रातलीच नावं आहेत।
पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातलं एकही नाव नाही, यावरून विरोधकांनी मोठा गदारोळ केला, भाजपाच्या यादीवर टीका केली। राज्यामध्ये महायुतीचा समन्वय नाहीये, महायुतीमध्ये जागा वाटपावर रस्सीखेच सुरू आहे, असे अनेक आरोप विरोधकांनी केले। मात्र दुसऱ्या यादीमध्ये जर आपण बघितलं तर दुसऱ्या यादीमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील महत्त्वाची नावं आपल्याला दिसत आहेत। ज्या ज्या नावांची चर्चा होती ती सर्व नावं आपल्याला दुसऱ्या यादीमध्ये दिसतात भाजपाची। भाजपाच्या दुसऱ्या यादीमध्ये नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव समोर येतंय, बीडमधून पंकजा मुंडे यांचं नाव समोर येतंय। पंकजा मुंडे या 2019च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या भावासमोरच धनंजय मुंडे यांच्या समोरच हारल्या होत्या। त्यानंतर पंकजा मुंडे यांना राज्यसभा मिळणार असं सुरू होतं, मात्र राज्यसभेवरही त्यांना संधी देण्यात आली नाही। दुसऱ्यांदा जेव्हा राज्यसभेच्या निवडणुका लागल्या अगदी महिनाभरापूर्वी, तेव्हा सुद्धा पंकजा मुंडे यांचं नाव अगदी आघाडीवर होतं, त्या जाऊन फडणवीसांना भेटल्या होत्या, मात्र तेव्हा सुद्धा त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही। आता मात्र पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा त्यांचं राजकीय पुनर्स्थापन करण्याच्या दृष्टीने त्यांना लोकसभेसाठी बीडमधून जागा देण्यात आलेली, त्यासाठी त्यांची बहीण प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापलेलं आहे। माढ्यातून रणजित सिंह निंबाळकर यांना उमेदवारी मिळालेली आहे। माढ्यातून रणजित सिंह निंबाळकर यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे। वर्ध्यातून रामदास तसदी यांना तिसऱ्यांदा उमेदवार करण्यात आलेला आहे। दरम्यान गोपाळ शेट्टी यांना यावेळेस संधी देण्यात आलेली नाहीये। गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी पियुष गोयल यांना संधी देण्यात आलेली आहे। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी संधी देण्यात आलेली आहे। जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी मिळालेली आहे। गोपाळ शेट्टी यांना संधी नाही। आताची सर्वात मोठी बातमी, गोपाळ शेट्टी यांचं लोकसभेचं तिकीट भाजपाने कापलेलं आहे आणि गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी पियुष गोयल यांना संधी देण्यात आलेली आहे। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। गोपाळ शेट्टी यांना संधी दिलेली नाहीये। भाजपाच्या दुसऱ्या यादीमध्ये 20 नावं जाहीर झालेली आहेत। गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। गोपाळ शेट्टी यांना संधी नाही, गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी पियुष गोयल यांना संधी मिळालेली आहे। भाजपाची दुसरी यादी लोकसभेसाठीची जाहीर झालेली, यामध्ये प्रामुख्याने आपण बघितलं तर महाराष्ट्रातली नावं आहेत। यावेळेस गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी पियुष गोयल यांना भाजपाने संधी दिलेली आहे। गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी मंत्री पियुष गोयल यांना संधी, गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापलेलं आहे। ईशान्य मुंबईतून मिहीर कोटेचा हे भाजपाचे उमेदवार असतील। ईशान्य मुंबईमधली ही महत्त्वाची बातमी, ईशान्य मुंबईमधून मिहीर कोटेचा हे भाजपाचे उमेदवार। मिहीर कोटेचा यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे, तर गोपाळ शेट्टी यांना यावेळेस संधी नाही। गोपाळ शेट्टींचं तिकीट कापून पियुष गोयल यांना संधी देण्यात आलेली आहे। ईशान्य मुंबईतून मिहीर कोटेचा हे भाजपा उमेदवार आहेत, तर वर्ध्यातून रामदास तसदी हे तिसऱ्यांदा उमेदवार आहेत। गोपाळ शेट्टी यांना संधी नाही, गोपाळ शेट्टींऐवजी पियुष गोयल यांना संधी। आणि ईशान्य मुंबईतून मिहीर कोटेचा भाजपा उमेदवार मनोज कोटक यांना संधी दिलेली नाहीये। आगामी लोकसभा निवडणुकांसंदर्भात सर्वात महत्त्वाची बातमी समोर येते। महाराष्ट्रातल्या सर्व उमेदवारांची नावं आपण बघतोय। तिसरी यादी यावेळेस भाजपाने जाहीर केलेली आहे। तिसऱ्या यादीमध्ये एकूण 20 नावं आहेत, तेव्हा या 20 नावांपैकी ईशान्य मुंबईतून मिहीर कोटेचा हे भाजपाचे उमेदवार आहेत। यावेळेस मनोज कोटक यांना संधी दिलेली नाहीये। मनोज कोटक यांचं तिकीट भाजपाने कापलेलं आहे। सोबतच पियुष गोयल यांना संधी मिळालेली आहे। गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापत त्या जागी पियुष गोयल यांना संधी मिळालेली आहे। ईशान्य मुंबईतून मिहीर कोटेचा हे भाजपाचे उमेदवार, मिहीर कोटेचा यांना संधी दिलेली आहे। मनोज कोटक यांचं तिकीट यावेळेस कापलेलं आहे। भाजपाची लोकसभा निवडणुकांसाठीचे उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झालेली आहे। दुसऱ्या यादीमध्ये 20 नाव आहेत। कालच काँग्रेसने 47 नावांची घोषणा केली होती आणि त्यानंतर आता भाजपाने 20 नावांची घोषणा केलेली आहे। आपल्या सोदांचे प्रतिनिधी रोहन कदम जोडले गेलेले आहेत। रोहन, भाजपाची दुसरी यादी जाहीर झालेली आहे, पुण्यातली परिस्थिती। नक्कीच खरं तर भाजपची दुसरी यादी आज जाहीर होईल अशा प्रकारचं चित्र जे आहे ते आपल्याला कालपासून दिसत होतं आणि
अखेर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची जी बैठक 2 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये पार पडलेली होती आणि त्या बैठकीमध्ये ज्या नावांवरती शिक्कामोर्तब होईल ही बातमी आपण जय महाराष्ट्राच्या माध्यमातून चालवली होती. 30 नावं जी आहेत ती संपूर्ण लिस्टमध्ये पाहायला मिळत आहेत. पुण्यातून जे आहे ते मुरलीधर मोहोळ यांचं नाव फायनल झाल्याची बातमी देखील आपण चालवली होती आणि मुरलीधर मोहोळ यांच्या नावावरती जो आहे तो शिक्कामोर्तब झालेला आपल्याला आता पाहायला मिळतोय. मुरलीधर मोहोळ हे कसब्यातून कोथरूडमधून येतात. कोथरूडमधून विधानसभा मतदारसंघातून त्यांची चाचपणी सुरू होती आणि त्यांनी जे ते पुणे लोकसभेसाठी गिरीश बापटांच्या नंतर दावा देखील केलेला होता आणि त्यांची ताकद देखील मोठी आहे आणि हे भाजपने सर्वेच्या माध्यमातून ओळखलेलं आहे. त्यामुळे भाजपचे सर्वे जे निवडणुकीपूर्वी होत असतात आणि मतदान होण्याआधी उमेदवारांची यादी फायनल करण्यापूर्वी जी सर्वे केला जातात त्या सर्वेच्या माध्यमातून ही यादी जी आहे ती फायनल केली जाते आणि आता त्या दृष्टीने जवळपास 2 याद्या जी आहेत त्या भाजपने जाहीर केलेल्या पाहायला मिळत आहेत. भाजपची दुसरी यादी जी आहे ती आता जाहीर झालेली आहे आणि यामध्ये अनेक मोठी नावं आहेत. त्या ठिकाणी बीड मधून देखील आपण पाहिलं तर पंकजा मुंडेंना संधी दिलेली आहे. पियुष गोयल जे की आताच गेल्या 1.5 वर्षापूर्वी राज्यसभेवरती गेलेले होते, त्यांना राज्यसभा त्यांची अजून जवळपास 4.5 वर्ष राज्यसभा राहिलेली होती आणि असं असताना देखील पियुष गोयल यांना लोकसभेसाठी जे आहे ते भाजपने उतरवलेलं पाहायला मिळत आहे. अशी मोठी नावं जी आहेत ती पाहायला मिळतात. पुण्याकडे बोलूयात. पुण्याकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. मुरलीधर मोहोळ यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल? सध्या मुरलीधर मोहोळ यांना कशा पद्धतीने पाठिंबा मिळेल पुण्यातून आणि भाजपाने मुरलीधर मोहोळ यांना का संधी दिली असावी? नक्कीच. खरं तर मुरलीधर मोहोळ यांचा आपण जर राजकीय इतिहास पाहिला तर मुरलीधर मोहोळ हे कोथरूडमधून येतात आणि अगदी नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष, अनेक कमिटींवरती नगरसेवक असताना कामं केलेली आणि त्यातून महापौर पदाचा कार्यकाळ जो होतो त्यांचा टर्निंग पॉईंट राजकारणाला ठरला. कोरोना काळात त्यांनी केलेली कामं जी आहेत ती लक्षात घेता मुरलीधर मोहोळ यांचा चेहरा जो आहे तो पुण्यातील घराघरामध्ये गेलेला पाहायला मिळाला. त्यामुळेच मुरलीधर मोहोळ हा असा एक चेहरा आहे जो काँग्रेसकडून उमेदवार दिला जाईल त्याच्या विरोधात फेस टू फेस ही लढाई होताना पाहायला मिळेल. कारण त्या कसब्याच्या निवडणुकीच्या वेळेस रवींद्र धंगेकरांचा जो आहे तो फेस टू फेस निवडणूक झाल्यामुळे जो भाजपला धक्का मोठा करण्यामध्ये बसलेला होता ते न होता ही सगळी पावले जी आहेत ती भाजपने उचललेली पाहायला मिळत आहेत. मुरलीधर मोहोळ यांच्या साठी प्रतिस्पर्धी भाजपमधले जगदीश मुळीक होते. जगदीश मुळीक हे देखील मुरलीधर मोहोळांसारखे मातब्बर नेते आहेत. म्हणजे सगळ्या दृष्टीने, राजकीय दृष्टीने असतील, आर्थिक दृष्टीने असतील, हे सक्षम नेते मुरलीधर मोहोळांच्या जोडीने मुळीक होते. त्यामुळे कदाचित मुळीक की मोहोळ असा जो दावा चालू होता तो भाजपने आता मोहोळांचं नाव फायनल केलेलं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मोहोळ यांना प्रत्येक जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघ, कसबा, वडगाव शेरी, शिवाजीनगर आणि हे जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये मोहोळांचा चेहरा जो आहे तो चालण्यासारखा आहे. त्यामुळे मोहोळांच्या नावावरती कदाचित जो आहे तो भाजपने विचार केलेला असेल आणि जोपर्यंत भाजप चेहरा ठरवत नाही तोपर्यंत काँग्रेस जो आहे तो पुण्यातून उमेदवार देणार नाही अशी माहिती मिळत होती. त्यामुळे ही लढत जी आहे ती निश्चितपणाने आता मोहोळ विरुद्ध धंगेकर अशी होणार आहे. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचं देखील मोहोळांचं नाव आल्यानंतर ही निवडणूक जी आहे ती अशीच होण्याची शक्यता वर्तवली जाते. जवळपास 90% इलेक्शन ही निवडणूक यंदाची मोहोळ विरुद्ध धंगेकर अशीच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही लढाई जी होणार आहे ती फेस टू फेस होणार आहे. मोहोळ विरुद्ध धंगेकर अशी निवडणूक ही सगळी होताना जी आहे ती पुण्यामध्ये तरी पाहायला मिळेल. कारण का आपण जर पाहिलं तर देशामध्ये कदाचित मोदी विरुद्ध राहुल गांधी अशा प्रकारचं चित्र जे आहे ते निर्माण केलं जाऊ शकतं. रोहन, तुम्ही असेच जोडलेले आपल्यासोबत आपले मुंबईचे प्रतिनिधी शुभम उमाळे सुद्धा जोडले गेलेले आहेत. शुभम, दुसरी यादी जाहीर झालेली आहे. भाजपाची गोपाळ शेट्टी यांना संधी दिलेली नाहीये, त्यांच्याऐवजी पियुष गोयल यांना संधी दिलेली आहे. कारण सांगा. अगदी बरोबर. बघायला गेलं तर भारतीय जनता पक्षाची यादी जी आहे दुसरी यादी जाहीर होणार होती आणि ती यादी जी आहे आज जाहीर होणार आहे, जाहीर झालेली आहे. 8 वाजेपर्यंत ही यादी येणार असं एक सांगण्यात येत होती सूत्रांकडनं आणि ती यादी समोर आलेली आहे. महाराष्ट्रातून 20 नावं आली आहेत. 72 जणांची ही यादी आहे, त्यातनं 20 नावं आलेली आहेत आणि त्यामधनं पियुष गोयल हे एक नाव दिसून येत आहे मुंबई उत्तर मधून आणि त्याच्यानंतर मुंबई उत्तर पूर्व मधून मिहीर कोटेचा अशी ही 2 नावं जी आहेत ती दिसून येत आहेत. तिसरी जी यादी आहे ती सुद्धा समोर येणार आहे. पण आताची सर्वात मोठी गोष्ट आहे की 20 नावं महाराष्ट्रातून जी आहेत जाहीर झालेली आहेत. कुठेतरी असं सुद्धा सांगण्यात येत होतं की जोपर्यंत वंचितचं काही निश्चित होत नाही महाविकास आघाडी सोबत जाण्याचं तोपर्यंत महायुतीमधील नावं समोर न येणार हे एक सांगण्यात येत होतं. पण आता जी आहे ती यादी जाहीर झालेली आहे आणि सोबतच एक सर्वात मोठी गोष्ट की याच्यात पंकजा मुंडे यांचं सुद्धा बीडमधनं नाव जे आहे ते समोर येताना आपल्याला दिसून येत आहे. तेजल जी, गोपाळ शेट्टी यांचं तिकीट का कापलं असावं, त्याच्याऐवजी पियुष गोयल यांना का संधी दिलेली आहे?
अर्थातच पियुष गोयल जे आहेत ते आत्ताचे तात्कालीन आहेत, त्यामुळे त्यांनाच उमेदवारी देणं उचित जे आहे सांगण्यात येत होतं. आणि सोबतच पियुष गोयल यांची महाराष्ट्रात नाही तर दिल्लीमध्ये सुद्धा त्यांचा एक वेगळी शक्ती जी आहे ती आपल्याला दिसून येते. त्या भारतीय जनता पक्षातले एक वरिष्ठ ते नेते आहेत, कार्यकर्ते आहेत आणि सोबतच त्यांनाही खासदारकीची तिकीट देणं म्हणजे कुठेतरी ही सीट निश्चित आहे. त्याच कारणाने जे आहे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तेजल जी, सोबतच आपण बघितलं तर मनोज कोटक यांचं सुद्धा तिकीट कापलेलं आहे, तर याचं कारण नक्की काय असावं? अर्थातच भाजपची जी बैठका सुरू होत्या आणि ज्या पद्धतीने कोणाला उमेदवारी घोषित करायची, कोणाला तिकीट द्यायचं, त्या जे पक्षश्रेष्ठी जे बघत होते त्यांचा हा एक मोठा निर्णय आहे की कोटेचा आणि पियुष गोयल यांना देण्यात येणार. सोबतच आता पुढे नेमकं काय होतं हे सुद्धा तेवढंच पाहावं लागणार आहे. पुढच्या यादीमध्ये अजून कोणाची नावं येतात हे सुद्धा बघणं तेवढंच महत्वाचं आहे. 40% उमेदवार जे आहेत ते जाहीर झालेले आहेत महाराष्ट्रामधनं आणि उर्वरित 60% जी उरलेली नावं आहेत ती सुद्धा लवकरच जाहीर होतील. आणि यामध्ये अजून महायुतीमधनं अजून दुसरे कुठले नावं समोर आलेले आहेत आणि ते सुद्धा लवकरच येतील. तेजल जी, आपण बघितलं तर काल काँग्रेसने यादी जाहीर केली आणि आता उत्तर मुंबईतून पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल यांच्या विरोधात नक्की कोण असू शकतं महायुतीकडनं? अर्थातच चर्चा तशा बऱ्याच सुरू आहेत. एकीकडे असं सुद्धा बोललं जात आहे की मनसेकडनं बाळा नांदगावकर सुद्धा असू शकतात किंवा अशा अन्य अधिक नावं आहेत की जे असू शकतात. नेमकी आता जी महाविकास आघाडीकडनं पण यादी जाहीर होईल त्याच वेळेस लक्षात येईल की त्यांच्या विरोधामध्ये नेमकं कोण असणार आहे. पण एक निश्चित आहे की या 2 सीट कुठेतरी निवडून येणारच 100% खात्री आहे. तेव्हाच भारतीय जनता पक्षाने ही 2 जी नावं जी आहेत निवड केलेली आहेत. तेजल जी, आपण पुण्यामध्ये जाऊया. पुण्यामध्ये सुद्धा आपले प्रतिनिधी आहेत रोहन कदम. ईशान, रोहन, आपण काय सांगाल की धंगेकर जर उभे राहिले महायुतीकडनं, माफ करा महाविकास आघाडीकडनं जर धंगेकर उभे राहिले तर धंगेकरांसमोर कितपत मोठं आव्हान असेल? खरंच खूप आटीतडीची ही सगळी निवडणूक जी आहे ती पुणे लोकसभेची होताना पाहायला मिळणार आहे. कारण का जसं मी सांगितलं की ही सगळी निवडणूक जी आहे ती धंगेकर आणि एकंदर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ही चेहरा केंद्रित सगळी इलेक्शन जी आहे ती करणार आहे. कारण का ज्या पद्धतीने भाजपकडून मोदी विरुद्ध गांधी ही निवडणूक करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याला जो आहे तो पुण्यामध्ये कितपत प्रतिसाद पुणेकर देतात हे पाहणं महत्वाचं आहे. आणि त्यामुळेच मोहोळांचं नाव जे आहे ते जाहीर केलेलं भाजपने पाहायला मिळतंय. जरी फेस टू फेस ही लढत झाली तरी सुद्धा मोहोळांचा चेहरा जो आहे तो पुण्यामध्ये लोकप्रिय आहे. कारण का महापौर पदासाठी ज्यावेळेस त्यांची वर्णी लागलेली होती आणि त्यानंतर ज्या धडाक्याने मुरलीधर मोहोळ यांनी संपूर्ण पुणे शहरामध्ये कोरोना काळात देखील मोठी कामं केली होती त्यामुळे पुण्याच्या घराघरांमध्ये जो आहे तो मोहोळांचा चेहरा पोहोचलेला आहे. तर दुसरीकडे धंगेकरांची जर आपण पाहिली तर सोशल मीडियामध्ये किंवा एकंदर मीडियामध्ये त्यांचा चेहरा चांगला लोकप्रिय जो आहे तो कर्फ्याच्या निवडणुकीनंतर झालेला आहे. परंतु ज्या विधानसभा मतदारसंघ बाकीचे आहेत त्या ठिकाणी इतका म्हणावा तितका प्रभाव जो आहे तो धंगेकरांचा पडेल का हा मोठा उशिराचा विषय बनेल. कारण का धंगेकर हे नगरसेवक होते आणि ते कसबा मतदारसंघापुरतं मर्यादित होते. त्यानंतर आता त्यांना कोथरूडमध्ये त्यांचा चेहरा चालवायचा आहे, शिवाजीनगरमध्ये त्यांचा चेहरा चालवायचा आहे, कसबा तर आहेच, पर्वती मतदारसंघामध्ये त्यांचा चेहरा चालवायचा आहे, पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये चालवायचा आहे, वडगाव सिटीमध्ये चालवायचा आहे. खासदार होण्यासाठी या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये जो आहे तो धंगेकरांना चेहरा त्यांचा पोहोचवायची गरज लागणार आहे. काँग्रेसला धंगेकरांना घेऊन जावं लागणार आहे. परंतु ज्यावेळेस मुरलीधर मोहोळ महापौर म्हणून काम करत होते त्यावेळेस पासून मुरलीधर मोहोळांचा चेहरा जो आहे तो भाजपच्या वतीने किंवा महापौर काळामध्ये कोरोना काळामध्ये केलेल्या कामामुळे जो आहे तो घराघरामध्ये पोहोचलेला आहे. त्यानंतर त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून जे ते मोठे मोठे कार्यक्रम देखील संपूर्ण शहरामध्ये केलेले पाहायला मिळतो. त्यामुळे ही सगळी लढाई जी आहे, लढत जी आहे लोकसभेची ही अतिशय सुरस होताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे निश्चितपणाने ही लढाई जी आहे ती चेहऱ्यांवरून होणार आहे. ना की मोदींसाठी मतदान भाजप मागू शकतं, ना की भाजपच्या चिन्हासाठी मागू शकतं, ना की राम मंदिर दाखवून 73 दाखवून किंवा आताचा सीए दाखवून. हे असं होताना पुण्यामध्ये कितपत पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. परंतु निश्चितपणाने ही जी खासदारकीची लोकसभेची इलेक्शन पुण्यामध्ये होणार आहे ती फेस टू फेस होणार आहे. त्यामुळे मोहोळ आणि धंगेकर हे दोन्ही चेहरे निश्चितच पुणेकरांसाठी मोठे चेहरे आहेत आणि लोकसभेसाठी मतदान मागण्यासाठी ज्यावेळेस हे दोघी चेहरे जातील त्यावेळेस नेमकं ते लोकांसमोर काय प्रेझेंटेशन घेऊन जातील, काय जाहीरनामा घेऊन जातील हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. जी, यावेळेस आपण बघितलं की धंगेकरांसमोर मोहोळ यांच्या स्वरूपात मोठं आव्हान असणार आहे. मात्र जर मोहोळ यांचं आव्हान मोठं आहे असं महाविकास आघाडीला वाटलं तर धंगेकरांऐवजी आणखी कोणाचा चेहरा महाविकास आघाडीकडून समोर येतोय? खरं बघायला गेलं तर धंगेकरांपेक्षा मोठा चेहरा जो आहे तो
असा पॉप्युलर चेहरा आता तरी पुणे शहरामध्ये काँग्रेसकडे नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि बाहेरून आयात केलेला उमेदवार हा खपवून घेतला जाणार नाही, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती काँग्रेसने यापूर्वीच मांडलेली पाहायला मिळते. राष्ट्रवादी ही जागा मागण्यासाठी इतके दिवस प्रयत्नशील होते, परंतु राष्ट्रवादीचे 2 गट झाल्यानंतर जे ते राष्ट्रवादीचा जो उमेदवार होता तो देखील कुठेतरी संकोची भूमिकेमध्ये सध्या पाहायला मिळतो. त्यामुळे निश्चितपणाने राष्ट्रवादीला ही जागा देणार तर काँग्रेस नाहीच. त्यामुळे काँग्रेसमधील अरविंद शिंदे जे की आता काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत ते देखील उत्सुक असलेले पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे आता वसंत मोरेंनी मनसेतून राजीनामा दिलेला आहे. वसंत मोरेंना आपल्या पक्षामध्ये गळा लावण्यासाठी विविध पक्ष जे आहेत ते प्रयत्नशील आहेत. कदाचित काँग्रेसमधून देखील वसंत मोरेंना ऑफर दिली जाऊ शकते. काँग्रेसचे नेते जे आहेत ते देखील आज वसंत मोरेंच्या भेटीला गेलेले होते. त्यामुळे वसंत मोरेंना जर का काँग्रेसने त्यांच्या पक्षामध्ये घेतलं आणि कदाचित जर का तिकीट दिलं देखील त्यांना हायकमांडच्या सांगण्यानंतर, तरी देखील काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते किती काम वसंत मोरेंचं करतील हे देखील संशोधनाचा विषय जो आहे तो पुढील काळामध्ये बनेल. त्यामुळे धंगेकर व्यतिरिक्त जो आहे तो मोठा चेहरा पुण्यामध्ये तरी आता काँग्रेसकडे नाही. त्यामुळे अरविंद शिंदे, मोहन जोशी, धंगेकर आणि आबा बागुल जे आहेत ते उत्सुक आहेत. परंतु धंगेकर जे लोकप्रियता धंगेकरांची जेवढी आहे तितकी लोकप्रियता या बाकीच्या 4ही उमेदवारांकडून नाही. दुसरा मोठा चेहरा जर काँग्रेसचा पाहिला तर मोहन जोशी, ज्यांच्यावरती सातत्याने आरोप होतो की 1998 पासून काँग्रेसचा जो आहे तो एकच चेहरा उमेदवार म्हणून लोकसभेचा पाहायला जातो, तो म्हणजे मोहन जोशींचा. त्या व्यतिरिक्त दुसरा चेहरा जो आहे तो धंगेकर सोडला तर कुठलाच नाही, अशा प्रकारचा आरोप मोहन जोशींवर सातत्याने होत असतो. म्हणून किती वेळा मोहन जोशींनाच मतदान करायचं, किती वेळा मोहन जोशींचाच प्रचार आम्ही करायचा, असा देखील काँग्रेसने जे ते पत्राद्वारे 2 दिवसामध्ये सांगितलेलं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे मोहन जोशी असतील, अरविंद शिंदे असतील, या व्यतिरिक्त काँग्रेसने जर ठरवलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला लोकसभेच्या मध्ये जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे आहेत आणि पुण्यातून धंगेकर हे जवळपास लढाई जी आहे ती अतिशय टफ देऊ शकतात, जर असं काँग्रेसला वाटतं तर निश्चितपणाने धंगेकरांचा विचार जो आहे तो काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी आणि इतर महाविकास आघाडीचे नेते देखील धंगेकरांचंच नाव सुचवतील. त्यामुळे मुंबईतून आपले प्रतिनिधी शुभम उमाळे सुद्धा जोडले गेलेले आहेत. रोहन, आपण शुभमला काही प्रश्न विचारूयात. शुभम, आता ईशान्य आणि उत्तर मुंबई संदर्भात उमेदवार जाहीर झालेले आहेत. आणखीन बरेच मतदारसंघ मुंबईतले मोक्याचे बाकी आहेत आणि त्या मतदारसंघांविषयी काय कयास मांडला जातोय? अर्थातच बघायला गेलं तर काय मुंबई दक्षिण मधलं जे आहे तिकडचा पण उमेदवार जे आहेत ते जाहीर होणे बाकी आहे आणि त्या ठिकाणी आता अरविंद सावंत जे आहेत ते आहेत उमेदवार, तिकडचे तत्कालीन खासदार ते आहेत. त्यांच्या विरोधामध्ये नेमकं कोणाला घेणार? मंगल प्रभात लोढा असतील की राहुल नार्वेकर जे आताचे विधानसभा अध्यक्ष आहेत ते असतील, असे बरेच जे प्रश्न आहेत ते प्रलंबित आहेत अजून आणि येत्या यादीमध्ये ही नावं जाहीर होणार. पण अर्थातच अबकी बार 400 पार आणि सोबतच महाराष्ट्रामध्ये 45 पेक्षा जास्त उमेदवार निवडून आणायचे आहेत. या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या ज्या कोर कमिटीच्या बैठका सुरू होत्या आणि सोबतच महाराष्ट्रामध्ये देखील रात्री बेरात्रीच्या बैठका सुरू होत्या, त्या अनुषंगाने ही यादी जी आहे जी बाहेर निघत आहे ती किती मजबूत आहे आणि त्याला किती महत्व आहे हे सुद्धा दिसून येत आहे तेजल आपल्याला. सोबतच मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबईत काय चालू आहे हे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतं. त्याच अनुषंगाने हे जे 2 उमेदवार आज घोषित करण्यात आलेले आहेत ते त्याच्यापेक्षा मजबूतच असणार याच्यात काही प्रश्न येत नाही तेजल. पण सोबतच तिसरी यादी याच्याकडे महत्वाचं लक्ष असणार आहे. 72 जणांची नावं समोर आलेली आहेत आणि त्याच्यामधनं 20 जी नावं आहेत ती महाराष्ट्रामधनं आहेत तेजल. जी, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मनोज दायकर सुद्धा जोडले गेलेले आहेत. मनोज, काय सांगाल? 2 नावं मुंबईतून जाहीर झालेली आहेत आणि या दोन्ही ठिकाणी दोघांचे तिकीट कापून नव्या उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे. नक्कीच तेजल, आपण बघितलं तर ज्या यादीची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते ती यादी भाजपची जाहीर करण्यात आलेली आहे. दुसरी यादी ही भाजपची जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 72 नाव आहेत. 72 नावांमध्ये आपण बघितलं 20 नावं ही महाराष्ट्राची आहेत आणि त्यामध्ये मुख्यतः आपण नावं बघितलं मुंबई उत्तर मधून पियुष गोयल यांचं नाव आलेलं आहे आणि आपण बघितलं तर या जागी गोपाल शेट्टी यांचं उमेदवारी पहिली होती आणि आता त्यांचं गोपाल शेट्टी यांची उमेदवारी काढून आता पियुष गोयल यांची उमेदवारी यांना देण्यात आलेली आहे. त्याच्यात आपण बघितलं तर मुंबई उत्तर पूर्व मधून मिहीर कोटेचा यांचं नाव पुढे आलेलं आहे आणि आपण बघितलं तर मिहीर कोटेच्या अगोदर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात आपण बघितलं आणि आपण बघितलं तर 72 नावांमध्ये 20 नावं आहे आणि त्यामध्ये नितीन गडकरी असतील, तसेच पंकजा मुंडे यांचं नाव मोठ्यापणे झालेलं आहे. पंकजा मुंडे यांना प्रीतम मुंडेंच्या जागेवरती नाव देण्यात आलेलं आहे. तसंच आपण बघितलं तर नगरमधून सुजय विखे पाटील यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे. तसंच आपण बघितलं तर लातूर मधून
सुधाकर तुकाराम शृंगारे, माढामधून रणजितसिंह हिंदूराव निंबाळकर, तसेच सांगलीमधून संजय काका पाटील अशी नावंही जाहीर करण्यात आलेली आहेत. तसंच ही 20 नावं महत्वपूर्ण आहेत. पण आपण बघितलं तर सर्वात महत्वाची जागा ती म्हणजे दक्षिण मुंबईची. त्याच्यावरती अद्यापही नाव कोणाचं निश्चित झालेलं नाहीये. पण आपण बघितलं तर काही दिवसांपासून राहुल नार्वेकर हे पूर्णपणे ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि तिकडची कामं ते पूर्णपणे बघत आहेत. आणि आपण बघितलं तर राहुल नार्वेकर जे विकासाची कामं ते देखील त्या ठिकाणी करत आहेत. आणि अद्यापही दक्षिण मुंबईची जागा ही जागेची उमेदवारी अद्यापही निश्चित झालेली नाही. आणि आपण बघतो ही लढत खूप महत्वाची असणार आहे, कारण की त्या ठिकाणी उभाट्या गटाचे अरविंद सावंत नक्कीच आता आगामी काळामध्ये महाविकास आघाडीकडून आणि कोणती नावं पुढे येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. धन्यवाद शुभम आणि मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आपल्यासोबत आमचे बीडचे प्रतिनिधी उद्धव मोरे जोडले गेलेले आहेत. बीडमध्ये मोठी घडामोड झालेली, प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे आणि पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास अखेर संपला असं म्हणायचं का? त्यांना लोकसभेसाठी भाजपाने उमेदवारी दिली आहे. नक्की ज्या पद्धतीने राज्यामध्ये चर्चा सुरू होते की पंकजा मुंडे यांना जे आहे ते बीड मधून लोकसभेची उमेदवारी दिली जाणार, त्याच पद्धतीने आता या चर्चा प्रत्यक्षात उतरताना दिसत आहेत. बीड मधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्याचबरोबर प्रीतम मुंडे यांना देखील डावलल्याची जी माहिती आहे आता या उमेदवारीवरून स्पष्ट होते. त्यामुळं बीड मध्ये आता पंकजा मुंडे यांचा खरंच राजकीय वनवास संपलाय का ही निवडणूक सांगणार आहे, कारण की अत्यंत महत्वाची ही निवडणूक असणार आहे. पंकजा मुंडे यांनी अत्यंत काही दिवसापूर्वीच सांगितलं होतं की आता माझ्या वनवास संपण्याची जी वेळ आहे ती सुरू झालेली आहे. मागचे 5 वर्ष मी वनवास भोगलेला आहे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया पंकजाताईंनी दिली होती. त्याचप्रमाणे आता त्यांना उमेदवारी जी आहे ती दिलेली आहे. आणि उद्धव आपण जर बघितलं 2019 मध्ये पंकजा मुंडे यांचा त्यांच्या भावानेच पराभव केला होता धनंजय मुंडे यांनी विधानसभेमध्ये, आणि आता त्यांना लोकसभा देण्यात आलेली आहे. 5 वर्ष त्यांनी वाट पाहिली आणि त्यांच्यावर अधिक मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. कितपत मोठं आव्हान आहे हे आणि पंकजा मुंडे यांना हे आव्हान पेलवेल का? संख्याबळांच्या आधारावर जर आपण बघितलं तर महाविकास आघाडी बीड मध्ये मजबूत परिस्थितीमध्ये आहे, कारण की साईच्या 6 मतदारसंघामध्ये महाविकास जे महायुती जी आहे ती अत्यंत मजबूतीने आहे, कारण की साईच्या ठिकाणी महायुतीचे जे उमेदवार जे आमदार आहेत 6 मतदारसंघामध्ये ते महायुतीचे आहेत. त्यामुळं आकड्याच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक अत्यंत सोपी निवडणूक पंकजा मुंडे यांच्यासाठी असणार आहे, कारण की त्यांच्या तुलनेमध्ये आता उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून कुठला उमेदवार येतो याची उत्सुकता आता असणार आहे, कारण की अत्यंत तगडा उमेदवार जो आहे तो भाजपने मैदानात बीड मधून उचललेला आहे. आणि या मैदानाच्या तोडीस तोड उमेदवार देणं जे महाविकास आघाडी आहे यांना कितपत शक्य होतं हे देखील महत्वाचं, हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. मात्र पंकजा मुंडे यांना जरी संधी दिली असली, कुठं ना कुठं प्रीतम मुंडे यांना डावलल्यामुळे देखील आता पंकजा मुंडेंना लोकसभेसाठी उमेदवारी तर मिळालेली आहे, मात्र त्यांच्या समोर महाविकास आघाडीकडून कुणाचं आव्हान असण्याची शक्यता आहे, कुणाच्या नावाची चर्चा आहे? नक्कीच बीड मध्ये महाविकास आघाडीकडून नरेंद्र काळे असतील, त्याचबरोबर ईश्वर मुंडे असतील, सुशीला मोराळे असतील, दिलीप गोरे असतील, जयसिंगराव गायकवाड असतील, या नावाची जी आहे ते महाविकास आघाडीकडून चर्चा होताना दिसत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा जी आहे ती बीडची सुटलेली आहे. त्यामुळं या नावापैकी नेमका कोणता उमेदवार महाविकास आघाडी मैदानात उतरते, इंडिया अलायन्स या ठिकाणी उतरते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र ही निवडणूक एकतर्फी होण्याचे संकेत जे आहेत ते सध्या दिसू लागलेले आहेत, कारण की अत्यंत तगडा उमेदवार जो आहे तो भाजपकडून पंकजा मुंडे यांच्या स्वरूपात बीड मधून दिलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये आता भाजपाचं पारडं अत्यंत जड झालेलं आहे. या पारड्याला वाकवण्यासाठी आता महाविकास आघाडी नेमकं कशा पद्धतीने रणनीती आखते याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं नव्हे तर राज्याचं लक्ष असणार आहे. शेजल जी आपल्यासोबत चंद्रपूर मधून सुद्धा आमचे प्रतिनिधी, नागपूरमधून आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. नागपूरचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. आपण बघतोय नागपूरमध्ये पुन्हा एकदा नितीन गडकरी यांना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उमेदवारी मिळालेली आहे. काय सांगाल? नक्कीच ज्या पद्धतीने आता थोड्या वेळापूर्वी भाजपची दुसरी यादी जी आलेली आहे त्यामध्ये नितीन गडकरींचं नाव आहे. आणि आपण आज सकाळी एक नागपुरातून एक बातमी चालवली होती, काही संस्था ज्या आहेत
त्यांनी म्हटलं होतं की गडकरींना बिनविरोधी म्हणजे जे विरोधक पण असतील त्यांनी पण बिनविरोधी निवडून आणायला पाहिजे. इतकं त्यांचं चांगलं काम आतापर्यंत बघण्यात आलेलं आहे. 2014 आणि 2019 मध्ये गडकरी जे आहे ते खूप मोठ्या मताने जिंकून आले आहेत. त्यामुळे यावेळेसही गडकरींना जिंकण्याकरता कुठलाच म्हणजे अडथळा येणार नाही अशी जी शक्ती आहे नागपूर भाजपची ती पाहायला मिळते. जी, यावेळेस गडकरींना तिसऱ्यांदा संधी देण्याची नक्की कारण काय? अर्थात गडकरी हे फार लोकप्रिय मंत्री आहेत आणि नेते आहेत आणि पुन्हा एकदा भाजपने त्यांच्यावर विश्वास ठेवलाय. हो, काय झालं की मागच्या 2 टर्म मध्ये जे काही गडकरी साहेबांतर्फे देशभरात नागपुरातच नाही तर देशभरात जितकेही कामं दाखवण्यात आलेली आहेत जी त्यांनी केली आहे ते कामातून त्यांनी दाखवलेलं आहे आणि त्यानुसारच भाजपमधला प्रत्येक कार्यकर्ता लहान पदापासून तर मोठ्या पदापर्यंत गडकरींवर मनापासून म्हणजे प्रेम करतो, त्यांना दैवतच मानतो. तर त्यामुळे सगळे आता नागपुरात भाजप कार्यालयात थोड्या वेळानंतर प्रवेश पण होणार आहे आणि नागपुरातले कार्यकर्त्यांमध्ये खूप उत्साह आता जागृत झालेला पाहायला होतो ते. जी, आपल्यासोबत चंद्रपूर मधून आपले प्रतिनिधी अनवर शेख जोडले गेलेले आहेत. अनवर, तिकडून आपण बघतोय सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्राचे विद्यमान सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. काय सांगाल, त्यांच्या विरोधात नक्की कोण असेल? नक्कीच आपण बघितलं की जे लोकांना उत्सुकता होती की कोणाला बीजेपी कडून उमेदवारी मिळणार आहे हे क्लिअर झालेलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांना नाव यांचा समोर आलेला आहे, त्यांना तिकीट देण्यात आलेली आहे. परंतु सुधीर मुनगंटीवार कुठं ना कुठं आपल्याला लोकसभा निवडणूक लढवायची नाही असं त्यांचं मत आहे. त्यांनी काल मीटिंग घेऊनही आपलं मत व्यक्त केलेलं आहे. परंतु हायकमांडने जर त्यांना सांगितलं आहे की तुम्हाला निवडणूक लढाच लागेल तर ते निवडणूक लढणार आहे. परंतु यांच्या समोर जे कुणबी समाज आहे, जे लोकसभा मतदारसंघ आहे चंद्रपूरचा, तो कुणबी फॅक्टर आहे आणि ओबीसी फॅक्टर आहे. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार याकडे कितपर्यंत यामध्ये ते यशस्वी होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि जे काँग्रेसकडून आहे प्रतिभा धानोरकर, जे बाळू धानोरकर खासदार होते महाराष्ट्राचे, एकमेव त्यांची पत्नी आहे, त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच विजय वडेट्टीवार यांची जी मुलगी आहे शिवानी वडेट्टीवार, हे पण चंद्रपूर लोकसभाची सीट मागत आहे. मुंबई वारी, दिल्ली वारी. अनवर, आपण बघितलं तर मुनगंटीवार यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. हंसराज यांचा पराभव पुसून टाकण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे. काय घडलं होतं गेल्या निवडणुकीमध्ये 2019 मध्ये, काय घडलं होतं नक्की आणि त्याचा संबंध आता थेट कसा आहे, काय सांगाल? झाली होती त्यामध्ये हंसराज अहिर उभे होते आणि त्यांच्यासोबत बाळू धानोरकर काँग्रेसचे उमेदवार होते. ते 3 वेळा खासदार असलेले हंसराज अहिर त्यांना त्यांचा प्रभाव झाला आणि बाळू धानोरकर निवडून आले आहेत. त्यांचा खापर जे आहे त्यांचा हारण्याचं कारण म्हणजे त्यांच्यावर जे केंद्र सरकारकडे रिपोर्ट गेलेली आहे, सुधीर मुनगंटीवार वर ताशेरे ओढण्यात आले होते. हे एकत्रित चित्रीकरण होतं कारण की जे बल्लारपूर मतदारसंघ होता, विधानसभा मतदारसंघ, ते तिथून ते मायनस होते. राजुरा मतदारसंघ आहे तिथून मायनस होते. फक्त जे चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघाचा जो परिसर आहे, आर्णी आणि वणी या परिसरामधून हंसराज अहिर यांना लीड मिळाली होती, त्यांना म्हणजे जास्त मतं मिळाले होते. परंतु सुधीर मुनगंटीवारचा जे परिसर होता त्यामधून त्यांना पूर्ण ते हंसराज अहिर मायनस झाले होते. जी, अनवर शेख, आपण असंच जोडलेले राहा. आपण काही तपशील बघूयात. भाजपची दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यात महाराष्ट्रातील 20 उमेदवारांचा समावेश आहे आणि यातील काही उमेदवारांची तिकीटं कापण्यात आली असून विद्यमान खासदाराला संधी देण्यात आलेली नाहीये. कुणाच्या जागी कुणाला तिकीट देण्यात आलेलं आहे आपण सविस्तर पाहूयात. प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे. बीडच्या त्या विद्यमान खासदार आहेत, त्यांच्याऐवजी बीड लोकसभा उमेदवार आहेत पंकजा मुंडे. दुसरीकडे जळगावमध्ये विद्यमान खासदार आहेत उन्मेष पाटील. मात्र उन्मेष पाटील यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या जागी भाजपाच्या नवीन जळगावमधल्या उमेदवार आहेत स्मिता वाघ. तर उत्तर पूर्व मुंबईमधून खासदार सध्याचे आहेत मनोज कोटक. मात्र त्यांचं तिकीट कापण्यात आलं असून आता भाजपाचे उत्तर मुंबई पूर्व मधले उमेदवार आहेत मिहिर कोटेचा.
मुंबई उत्तर मधले खासदार आहेत गोपाळ शेट्टी आणि त्यांचं तिकीट कापण्यात आलं असून आता पियुष गोयल हे मुंबई उत्तरचे उमेदवार आहेत. चार विद्यमान खासदारांची तिकीटं कापण्यात आलेली आहेत आणि त्या 4 जागांच्या ऐवजी नवीन उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे. उत्तर मुंबईमधून पियुष गोयल, त्यानंतर बीडमधून पंकजा मुंडे, जळगावमधूनही तिकीट कापण्यात आलेलं आहे. त्याच्या जागी नवीन स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आपण थेट बीडमध्ये जातो. बीडमध्ये आपले प्रतिनिधी उद्धव मोरे उपस्थित आहेत. उद्धव, आता पंकजा मुंडे यांना अखेर उमेदवारी मिळालेली आहे लोकसभेसाठी त्यांच्या विरोधात नक्की कोणता प्रबळ चेहरा असू शकतो आणि कोणताही चेहरा असला तरी सुद्धा पंकजा मुंडे यांचे जिंकण्याचे चान्सेस नक्की काय आहेत? आपण जसं म्हणाल तशी एकतर्फी नक्की होणार आहे का? नक्कीच, कारण की एक फॅक्टर सोडला तर सगळ्या जमेच्या बाजू ज्या आहेत त्या पंकजा मुंडे यांच्याकडून असणार आहेत. कारण की जे मनोज जरांगे पाटील आहेत यांच्या आंदोलनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि तोच फक्त एकमेव असा अडचणीचा पंकजाताई यांना अडचणीचा जो विषय आहे तो मराठा आरक्षणाच्या जे आंदोलन आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी जी भूमिका राज्यामध्ये घेतलेली याचा थोडासा त्यांना अडचणीचा विषय होऊ शकतो. मात्र ही निवडणूक अत्यंत एकतर्फी म्हणावी लागेल, कारण की पंकजा मुंडे यांना सबंध जिल्हा मानणारा आहे. एकंदरीत त्या जिल्ह्याचं नेतृत्व करता तळागाळामध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे आणि अशा परिस्थितीमध्ये याचा त्यांना मोठा फायदा जो आहे ते या निवडणुकीच्या माध्यमातून होणार आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट यांची चाचपणी जी आहे ते सुरू झालेली आहे. मात्र उमेदवारीच्या निष्कर्षापर्यंत अजूनपर्यंत शरद पवार गट जो आहे तो आलेला नाही. एकंदरीत चाचपणी सातत्याने होते. 5 नाव जे आहेत ते सातत्याने पुढे येताना दिसत आहेत. मात्र शरद पवार गट गेली विधानसभा जर आपण बघितली तर धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असा थेट सामना झाला. मात्र यावेळेस आपण बघितलं राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि आता धनंजय मुंडे हे महायुतीत सामील झालेले. त्यामुळे आता धनंजय मुंडे हे पंकजा मुंडेंचे स्टार प्रचारक असतील का? नक्कीच, कारण की पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये जो संघर्ष मागच्या काळामध्ये संबंध राज्यांनी बघितला तो शमल्याच्या बातम्या सातत्याने पुढे येत आहेत आणि आता या लोकसभेच्या पंकजाताई यांच्या उमेदवारीनंतर या संघर्षाला आता पूर्णविराम लागलाय म्हणायला हरकत नाही. कारण की पण धनंजय मुंडे यांची वाट वेगळी असणार आहे आणि पंकजा मुंडे यांची वाट वेगळी असणार आहे. त्यामुळे या दोघांमध्ये यापुढे संघर्ष होणार नसल्याचं या उमेदवारीवरून आता स्पष्ट होतंय. कुठं ना कुठं धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्यासाठी स्टार प्रचारक म्हणून मत जे आहेत ते जिल्ह्यामध्ये मागतील. त्यांना विजय करण्यासाठी आतोनात प्रयत्न जे आहेत ते धनंजय मुंडे करतील. एक विषयात आपण बघितलं तर यामध्ये धनंजय मुंडे यांचा फायदा आहे, कारण की पंकजा मुंडे या जिंकून जर लोकसभेत गेल्या तर परळी मतदारसंघ जो धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांना अडवणारा दुसरा नेता त्या ठिकाणी सध्या तरी नाहीये. त्यामुळे परळी विधानसभेची निवडणूक एकतर्फी करण्यासाठी धनंजय मुंडे भगिनी पंकजा मुंडे यांना नक्कीच विजयी करून लोकसभेत पाठवतील असं तरी या ठिकाणी आपल्याला दिसतंय. एकंदरीत धनंजय मुंडे उत्साही असणार आहेत, कारण की पंकजा मुंडे यांना मोठ्या मताधिक्याने जे आहे ते लोकसभेत पाठवण्यासाठी मुंडे विरुद्ध मुंडेचा संघर्ष आता यापुढे राज्याला बघायला मिळणार नाही. कारण की दोन्ही मुंडे आता एकमेकांसाठी धनंजय मुंडेसाठी पंकजा मुंडे मतं मागताना आपल्याला दिसते आणि पंकजा मुंडेसाठी धनंजय मुंडे मतं मागताना आपल्याला येत्या काळामध्ये दिसणार आहेत. जी, धन्यवाद उद्धव आपण दिलेल्या माहितीबद्दल.
तर आपण बघतोय भाजपाची दुसरी यादी जाहीर झालेली आहे। दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातली 20 नावं आहेत। पंकजा मुंडे यांना प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून बीडमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे, कारण की त्यांना तिथे मागच्या लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव पुसायचा आहे। हंसराज अहिर यांचा पराभव तिकडे झाला होता भाजपाच्या उमेदवाराचा, आणि तो पराभव यावेळेस सुधीर मुनगंटीवार यांना पुसायचा आहे। त्यानंतर आता आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात चौघांची तिकीटं यावेळेस भाजपाने कापलेली आहे। पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना अखेर उमेदवारी मिळालेली आहे। मुरलीधर मोहोळ हे पुण्यातील उमेदवार आहेत भाजपाचे। सुनील देवधर आणि जगदीश मुळीक यांना संधी देण्यात आलेली नाहीये। या तिघांची नावं चर्चेत होती, मात्र मुरलीधर मोहोळ यांना अखेर पुण्यातून उमेदवारी भाजपाने दिलेली आहे आणि पुण्यातून जगदीश मुळीक आणि सुनील देवधर यांना संधी देण्यात आलेली नाहीये। भाजपाच्या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकूण 20 उमेदवार आहेत। 20 उमेदवार आपण बघितले, 20 उमेदवार भाजपाने जाहीर केलेले आहेत। महाराष्ट्रातले भाजपाच्या दुसऱ्या यादीत एकूण उमेदवार 72 आहेत। या 72 उमेदवारांपैकी 20 उमेदवार महाराष्ट्रातले आहेत आणि आपण बघतो महाराष्ट्राच्या लोकसभेच्या जागा या 48 आहेत। 48 पैकी भाजपाने 20 उमेदवार जाहीर केलेले आहेत। महाराष्ट्रात भाजपाने 4 खासदारांना घरी बसवलेलं आहे। प्रीतम मुंडे यांच्यासोबतच 4 खासदार शेट्टी, कोटक आणि उन्मेष पाटील यांना संधी देण्यात आलेली नाहीये। गोपाल शेट्टी, उन्मेष पाटील, प्रीतम मुंडे यांना संधी देण्यात आलेली नाहीये। पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळालेली आहे। वर्ध्यातून रामदास तसदी यांना तिसऱ्यांदा उमेदवारी भाजपाने दिलेली। तिसऱ्यांदा भाजपाने त्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे। वर्ध्यातून रामदास तसदी यांना तिसऱ्यांदा उमेदवार केलेला आहे भाजपाने। त्यासोबतच गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी देण्यात आलेली नाहीये। गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापत त्याच्याऐवजी पियुष गोयल यांना संधी देण्यात आलेली आहे। मुंबईतून गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापत पियुष गोयल यांना संधी, आणि ईशान्य मुंबईतून मिहिर कोटेचा हे भाजपाचे उमेदवार आहेत। ईशान्य मुंबईमध्ये या आधीचे खासदार आहेत मनोज कोटक, ते विद्यमान खासदार आहेत, मात्र मनोज कोटक यांचं तिकीट कापत त्याच्याऐवजी मिहिर कोटेजा यांना संधी देण्यात आली आहे।